गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे फळेगाव संघाच्या वतीनं. दर्शनीय कामगिरी होईल का? पहिलाच बॉल हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. संध्याकाळचं सत्र, मौसम बड़ा है सुहाना और हर कोई है जय बजरंग मानविलीपाडा चषक का दीवाना. संध्याकाळचं सत्र, क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहू शकाल. पहिला डॉट बॉल, पुनश्च दुसरा बॉल आपण पाहू शकाल डॉट. काय जबरदस्त मॅच होण्याची शक्यता असू शकेल. एका बाजूला आपण पाहू शकता की अगदी गोलंदाजाच्या जोरावरती अनेक आजच्या दिवसामध्ये दोन्ही मॅच वरती आपलं प्रभुत्व कायम केलं आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावरती विपक्षी संघाला नमवलं. ती फळेगाव टीम इन ऍक्शन मध्ये. आणि गोलंदाजी आपण पाहिले तर चांगली राहिली उजळली संघाची. इथे मात्र आपण पाहिलं तर रनआउटची संधी, फलंदाज बाद. किरण फिरगाने बॅक टू द डगआउट. राजा आगरी किंग हा सॉन्ग आपण ऐकला. महाराष्ट्रावरती नव्हे तर संपूर्ण जगावरती राज्य करण्याची धमक या आपल्या आगरी राजामध्ये आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन अँड ऍक्शन मध्ये जगदीश कांबेरे आपण पाहू शकाल. ज्या ज्या वेळेला संकट आलेले आहेत, जगदीश कांबेरे अगदी तारणहारता म्हणून उभा राहिलेले आहे. इथे उभं ठाकावं लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु. आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. या मॅच मध्ये आपण पाहूया. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. इथे देखील काय बॉल आहे आणि हा नो बॉल. यस पंच त्या ठिकाणी, यस पंच हा डॉट बॉल आहे. यस डॉट बॉल आहे. कारण की खऱ्या अर्थानं पंचांनी थोडासा हात बाहेर काढला होता. कारण की पंचांच्या सांकेतिक चिन्हांवरती आमची नजर असते. आमचे गोललेखक देखील थोडेसे समभ्रमामध्ये पडले होते. हे होत असतं. चुकी दुरुस्त करणं मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म. फुटवर्कचा वापर, फॉलो थ्रू मध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन. आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. एक धावेनिशी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. यस, एक धाव फक्त आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. गोलंदाज दर्शनीय कामगिरी, लाजवाब प्रदर्शन आपण पाहू शकाल दर्शनच्या वतीनं. किरण फिरगणीची विकेट आणि तिथून मात्र उतरती कडा. उजळली संघाला चांगला फटका आहे. महेश कांबेरेचा फटका चांगला पाहायला भेटतो आपल्याला. परंतु इथे मात्र एकच धाव पाहायला भेटेल. या एक धावेच्या मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. फक्त 2 धावा इथे धावफलकावरती पाहायला भेटल्या. आता समीकरण जर आपण पाहिलं तर आता उरलेले बॉल षटक, 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक असेल. कारण की पहिलं ओव्हर इथं समाप्त झालेली आहे. आता इथे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेश कांबेरे यांना त्यांचं काम करावं लागेल. स्थिती निर्माण झालेली आहे. जय मात्र या ठिकाणी जे काही सर्व काही अस्तित्व आता गमावलेले असेल ते अस्तित्व कमवण्याची वेळ आहे. ही संधी आहे आणि परमेश्वर प्रत्येकाला संधी देत असतात. परंतु संधीचं सोनं करणं आणि मनुष्य जीवनामध्ये आपला उद्धार करणं खऱ्या अर्थानं आपला देखील अविभाज्य घटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. समोर बॅटर महेश कांबेरे. आता आपण विश्वास करूया
की या 2 ओव्हरमध्ये चांगल्या काही धावा जमवल्या जातील, मॅचमध्ये मजा येईल. आपण पाहिलं तर या ठिकाणी आई गावदेवी फळेगाव टीम देखील थोडीशी धावांसाठी संघर्ष केलेला आहे त्यांनी देखील. पहिली मॅच सुरू होती त्या मॅचमध्ये देखील काहीसा बॅकफूटवरती थोडासा होता, परंतु कमबॅक त्यांनी देखील केलेला आहे. म्हणजे कमबॅक करण्याची क्षमता त्या संघाकडे देखील आहे. जय हनुमान ओझरली टीम देखील कम नाहीये. त्या संघाच्या पाठीशी त्यांच्या समर्थकांची नजर आहे या मॅच वरती. आणि ज्या ज्या वेळेला पाठी राखे मॅच पाहत असतात त्यावेळेला आत्मविश्वास 100% दृढावत असतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल, समोर महेश कांबेरे. धावसंख्या 2. ओ, इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. मिड ऑफचा खेळाडू शेंडूवरती आले होते, झेल सुटले तिकडे. आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धावा कंप्लीट. मौका भी गया, रन भी गए. महेश कांबेरे, आज आपल्याकडे वेळ आहे, भरपूर काहीसा वेळ आहे, संधी मिळालेली आहे, संधीचं सोनं करायला पाहिजे. आंधिया सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझे मंजिल तेरी, तू जरा कोशिश तो कर, तू जरा हिम्मत तो कर. धावसंख्या धावपलकावरती 4. पहिला बॉल झालाय राहुलचा. इथे मात्र बॅटची एज आउट. महेश कांबेरे बॅक टू द डगआउट. जब आग में दबता है तो कुंदन बनता है. आणि सोन्याची पारख सोनारालाच ठाऊक असते, भंगारवाल्याला त्याची काही माहिती नसते, कारण तो भंगारवालाच असतो. काय जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. राहुल देखील जबरदस्त गोलंदाजी करत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास. विकास गोलंदाजी बॅटिंग ट्रॅकवरती आहे. आज या खेळाडूने चांगलं प्रभावित केलेलं आहे. परंतु इथे तुम्हाला आता या मॅच मध्ये चांगलं समीकरण दाखवावं लागेल. इथे बॉल अगदी ओहो, काय बॉल आहे, पाहिलं आपण या ठिकाणी अगदी विशालच्या हातून देखील गेला, थर्ड मॅचच्या हातून देखील गेला आणि तिथे फाईन लेगच्या हातून देखील निसटला होता. आपण पाहू शकाल इथे मात्र एक धाव जोडली गेली आणि बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली गेली. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल. विशाल त्या ठिकाणी येस, फाईन लेग, पुन्हा थर्ड मॅच, जगलिंग जगलिंग दॅन जगलिंग, हे समीकरण आपल्याला पाहायला भेटलं तिथे. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली गेली स्कोर कार्डवरती. इथे फटका चांगला आहे, पाहू शकाल तिकडे मिड विकेट रिजनला तिथे देखील झेल सुटली आहे आणि बॉल सीमा पार. हा चौकार. त्या वाऱ्याच्या विपरीत दिशेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला होता, परंतु वाऱ्याच्या दिशेने बॉल मागे आला जगदीश कांबेरेचा. बॉटमहँडचा भरपूर वापर केला होता, परंतु तिथे नशिबाची साथ मिळत नाहीये. म्हणतात ना मित्रांनो की कधी कधी जास्तीचा प्रयत्न करून देखील यश मिळत नाहीये. क्रिकेटचं समीकरण आहे, एक्स्ट्रा दॅन एक्स्ट्रा, एक्स्ट्रा एनर्जी इथे लावावी लागते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 9 या आकड्यावरती. जगदीश कांबेरे फायरिंग करतायत. पुढचा बॉल राहुल. इथे बॅटची एज लागली आहे. थर्डमॅन रिजन मध्ये चांगली फिल्डिंग विकेट देखील केला होता, परंतु एक धाव इथे पाहायला भेटली. चित्याच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं ही धाव एकवटली गेली आहे. विकास विकास आता या बंद्यावरती आपण भरोसा करणार आहोत. सर्व काही निर्भर असेल ते विकासवरती. जगदीश कांबेरे बॅटिंग तर करतायत, परंतु जशी नॉन स्ट्राईक इंडला जगदीश कांबेरे येतात, स्ट्राईक इंडला देखील बॅटिंग चांगली होणं आवश्यक असेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मिस्टर राहुल गोलंदाजी ट्रॅकवर, ओव्हर द विकेट उजव्या हातानं. हा बॉल विकास देखील पाहतोय, तो देखील एक चांगला बॉलर आहे. लगेचच पाऊस घेतल्यानंतर बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, हा वाईट बॉल. धावसंख्येत थोडासा भर, 11 धावा धावपलकावरती आहे, डबल फिगर धावा आपण पाहू शकाल 2 गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, विकेट एरिया आहे, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे.
नो मॅच लँड मध्ये बॉल आहे तिकडे आणि जाईल चेंडू 4 धावांसाठी. विकासच्या बॅटमधून येतील या संघर्षमय 4 धावा चौकार आणि याचबरोबर षटकाची. डीजे मास्टर म्हणतात ना मित्रांनो की ज्या वेळेला आपण पाऊलाने चालत असतो आपल्या विजयाच्या दिशेने मार्गस्थ होत असतो रस्त्याने जात असताना आपण पाहत असतो की आपल्या रस्त्यामध्ये काटे येतात. काटे उचलून बाजूला ठेवा. कधी कधी छोटे छोटे दगड देखील येतील. त्या दगडांना उचलून देखील आपण बाजूला करा आणि थोड्याच वेळात अगदी मोठा डोंगर समोर आला तर घाबरून जाऊ नका, कारण की तिथंच आपल्या कुशलतेची खरी परीक्षा असते. थोडं थांबून थोडं शांत उभं राहा आणि डोंगराला वळसा गाळून त्याच्या पाठीमागे जो मार्ग आहे त्या मार्गापर्यंत तुम्ही पोहोचा. आता त्या मार्गाच्या दिशेने जात असताना ओझरली संघ इन अँड ऍक्शन मध्ये आहे. 15 धावा जोडलेले आहेत. आता हा शेवटचं षटक निर्णायक आपल्याला पाहायला भेटेल. 40+ संघ देखील इथे उपस्थित झालेला आहे. आज त्यांचा संघ देखील इन अँड ऍक्शन मध्ये असेल. पॅरागॉन चप्पल ते एडिडस हा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांचे बोट पकडून सिनियर खेळाडू या क्रिकेटच्या पदलावरती त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आज त्या 40+ संघाचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया या क्रीडा नगरीमध्ये. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. षटक क्रमांक 3 हाणामारीचं षटक. जगदीश कांबेरे समोर आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॉल गोज टू द एंड टू द क्राउड आउट ऑफ द पार्क. षटकार. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं जगदीश कांबेरे खूना हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं किरण फिरगाणे डगआउटच्या आसऱ्याला गेला, जगदीश कांबेरेने साथ दिली. ज्या वेळेला जगदीश कांबेरे डगआउटच्या आसऱ्याला गेला, किरण फिरगाणे साथ देत आहेत. ही ओळख आहे या दोन खेळाडूंची. ऑन साइडला स्वतःला गिरकी देऊन टर्न करायचा होता बॉल. शरीराचा वेध घेणारा बॉल विकास बाहेर येतोय. त्याला देखील थोडीशी मवा लागलेली आहे आणि इथे फलंदाज बाद झालेले आहेत, कारण की खिंडीत पकडलं, वेट इज धरलं, होत्याचं नव्हतं झालं. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि मुकेश गायकर यांनी हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. फलंदाज जगदीश कांबेरे पायचीतच्या स्वरूपामध्ये बाद. ही जर्सी आहे ज्याप्रमाणे इंग्लंड टीम अगदी कोणत्याही संघाला नमवण्याचं काम करत असते, त्या इंग्लंड टीमची जर्सी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. समोर उभी टाकली आहे टीम जय हनुमान ओझरली. ऑफिससाठी हा बॉल थोडासा उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला आहे. तिथे मात्र फलंदाज मी तर म्हणेन की भावेश फिरगाणेला या ठिकाणी यावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट सॅक्रिफाय होत असताना विशाल पाटील थोडासा काहीतरी कान मंत्र देत आहे. विशाल आपण पाहू शकाल. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. अजून काही बिघडलेलं नाही. स्थिती जर आपण पाहिली तर दोन्ही संघाच्या बाजूला दोन्ही संघ सरतीचा प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण की क्वार्टर फायनलची मॅच आहे. आपण चर्चा करत होतो की दोन्ही संघ आतापर्यंतचे बाजीराव आहेत.
परंतु पाहू शकाल आता पानिपतचं युद्ध होणार बाकी आहे. अजून पिक्चर बाकी आहे, तो झाकी आहे. आता 3 बॉल शिल्लक असताना जयेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या 21. इथे बॉल चांगला आहे, इथे बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. इथे पुन्हा विकेट सॅक्रिफाय केली जाईल, कारण की विकासला स्ट्राईक वरती यायचं आहे. ही गोष्ट चांगली आहे, कारण की 2 चेंडू अजून शिल्लक आहे आणि विकासच्या बॅटमधून 2 मोठे फटके येण्याची शक्यता असू शकेल. जयेश कांबेऱ्याला परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. ते इथे आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिलीच मॅच होती, अगदी हारण्याच्या उंबरठ्यावरती होती फळेगाव टीम, आणि तिथून ती मॅच त्यांनी जिंकली होती. पुढील बॉल, इथे फटका चांगला आहे, जबरदस्त फटका विकासच्या बॅटमधून विकेट एरियामध्ये. हा दर्जेदार चौकार, 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थानं जय हनुमान ओझरली टीम ची कसोटी आहे, त्यांच्या बॅटरांची कसोटी आहे. परंतु मी तर म्हणेन की नशीब व पुढे सर्वांना झुकावं लागतं. आणि ही मॅच आपण जर पाहिली तर अगदी आपण आता नशिबावरती झोकून दिल्याशिवाय पर्याय नाही, कारण की जबरदस्त कामगिरी आहे. जय हनुमान ओझरली टीमनं या मॅच मध्ये सर्व काही पणाला लावलेलं आहे. धावसंख्या 25. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओहो, फिल्डिंग चांगली आहे. एक नाही 2 धावेने कन्वर्ट झालेला आहे. तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे तिसरी धाव मिळणार नाहीये. विकासला परतावा लागेल तिथे, आणि अशा पद्धतीनं 6 विकेट डाऊन झालेले आहेत आणि 25 धावा, 27 धावा इथे जमवलेल्या आहेत आणि विजयाकरिता तब्बल 28 धावांचं लक्ष ठेवलंय. सो मच लेकिन झुकाने वाला चाहिए. 28 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे जय हनुमान ओझरली या टीमनं. परंतु क्रिकेट है मेरे जान, ये तो पिक्चर है, ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कारण की अजूनही जर या मॅचचा विचार केला तर 3 ओव्हरमध्ये 28 धावांचं लक्ष म्हटलं तर खूप चांगलं लक्ष आहे. या क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर मागील मॅचमध्ये सर्व काही समीकरणं उधळून लावलेले आहेत ओझरली या टीमनं. परंतु या मॅचमध्ये आपल्याला पाहायचं आहे जय हनुमान ओझरली टीम संघर्षाची पराकाष्ठा करेल का, या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. या धावांचं संरक्षण होईल की या धावांचा पाठलाग होईल हे आपल्याला ऐकवतील व्हाईस ऑफ कोंडिरी, व्हाईस ऑफ कल्याण, व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ महाराष्ट्र विश्वास केने कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा क्वार्टर फायनलचा हा अद्भुतकारी मॅच, जिथे 2 संघ इन अँड ऍक्शन मध्ये आहेत. जिंकेल कोण, जय हनुमान ओझरली की जिंकेल कोण आई गावदेवी फळेगाव, ऐकवतील आपल्याला विश्वास केने. थँक्यू सो मच.
रायते 40+ चे कॅप्टन जर आपण आलात असाल तर टॉस साठी या. परंतु आता ही क्वालिफायची मॅच आपण पाहतोय रेग्युलर फॉर्मॅट मधील. पुढील सेमीफायनल क्रमांक एक आपण पाहणार आहोत. एका बाजूला मोहिली 40+ त्यांच्या अगेन्स्ट रायते 40+. रायते 40+ संघ आपण टॉस साठी यायचा आहे. आता इथून मात्र या सामन्यातील विजय संघ सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये दाखल होईल. परंतु आता कुठला संघ दाखवेल हे देखील पाहणं गरजेचं होईल. कारण की आता एका बाजूला गावदेवी फळेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान ओझरली संघ जिंकण्यासाठी बनवायच्या 28 बनवायच्यात. 18 बॉल 28 धाबींची आवश्यकता. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये विशाल आणि त्याच्या सोबतीनं संदेश. गोलंदाज विकास ऑन दी मार्क. पहिला बॉल तेज तरार बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. आता मात्र इथे परफेक्टली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला वाईट त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉल. वाईट त्याच्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळाला. विशाल स्ट्राईक एंडला. हो फटका चांगला आहे आणि इथे मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार. आता लक फॅक्टर ऑन थोडासा स्लो झाला चेंडू आणि आता इथे मात्र या धाबा मिळतील त्या म्हणजेच 2 धाबा आणि 2 धाबींच्या मदतीनं धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 28. अजून 21 बनवायच्या आहेत. एका बाजूला टीम ओझरली संघ देखील फाईट करतोय. त्यांच्या अगेन्स्ट टीम फळेगाव. तेच तरार हुक केलाय त्याच्यावरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोचण्याआधी चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. हो चला आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील उपस्थित आहेत. या 2 बॉल नंतर आपण टॉस करूयात. गोलंदाज तयार. हो बॅटची लिडिंग यायची आहे आणि आता नशिबाची साथ मिळते टीम फळेगाव या संघाला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धाबा धावफलकावरती. आणि आता इथे हा शेवटचा बॉल असेल या षटकातील. जिंकण्यासाठी आता इथून धाबा बनवायच्या 13. हो पुण्याच्या बॅटची लिडिंग एज आहे. आणखी एक लक फॅक्टर ऑन मीटर मध्ये या मॅच मध्ये टीम गावदेवी फळेगावचा. आणखी एक चौकार.
मध्ये बनल्या 19 धावा, तब्बल 4 चौकार आले आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 9 धाब्यांची आवश्यकता. 12 बॉल आणि 9 धाबा बनवायच्यात. चला आपण टॉस करूयात, पुढील मॅचचा टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत, रायते 40+ आणि मोहिली 40+ चे कॅप्टन्स आपण या. आणि हा सामना देखील 3 षटकांचा असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स सज्ज होत आहेत. टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. स्विच शीट करायचं होतं आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. 11 मध्ये 9. चला टॉस करूयात. 3 षटकांची मॅच, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि इथे मात्र कॉइन स्पिन केला जातोय. हो, ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक बिडॉफचा थोडासा लेझी राहिलाय आणि इथे मात्र एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. टॉस आपण करतोय. एका बाजूला मोहिली 40+ आणि रायते 40+ अशी मॅच असेल. 3 षटकांची मॅच. टॉस जिंकला मोहिली 40+ ने आणि त्यांचा निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचेल. परंतु आता रेग्युलर फॉर्मॅटची मॅच आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता 10 बॉल आणि 10 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे, ती म्हणजेच विशालची. 4 चौकार त्याच्या बॅट मधून आले आणि आता चांगला खेळ देखील राहिला, तो म्हणजे टीम फळेगावचा. आता 10 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. टीम मोहिली 40+ ने टॉस जिंकला. निर्णय त्यांचा येणं बाकी आहे. 3 षटकांची मॅच असेल. सेमीफायनल आपण पाहणार आहोत 40+ फॉर्मॅट मधील. आणि उद्या सकाळी कोंडेरी 40+ आणि मानिवलीपाडा 40+ अशी पहिली मॅच ठीक 9 वाजता चालू होईल. त्या अनुषंगाने दोन्ही संघांनी 9 वाजता रिपोर्टिंग करा. फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती विकेट केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर विकास आणि विकासने कमालीचा जेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. +40 संघ, या गोष्टीची आपण नोंद घ्या. 40+ संघ 3 ओव्हरची मॅच तुमच्या समोर चालू आहे. सेमीफायनल, क्वालिफाय 3 षटकांच्या. उद्या देखील मॅचेस अनुषंगाने आज जर आपण सेमीफायनल 4 षटकांची खेळली, तर उद्या देखील 4 षटकांची खेळवली जाईल, या गोष्टी नोंद घ्या. कारण की उद्या 11 मॅचेस आहेत. जगदीश दादा, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आज आपल्याकडे वेळ आहे, परंतु उद्या वेळ नसणार आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. 9 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. फलंदाज बाद झाले. 3 ओव्हरची मॅच तुमच्या डोळ्यासमोर सुरू आहे. रेग्युलर फॉर्मॅटची मॅचेस आपण ओहो, लाऊड अपील. यस, फिंगर अप. OUT, फलंदाज बाद. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस, बॅट कट आहे. चला, मुख्य पंचांनी बाद दिलं होतं, परंतु स्क्वेअरलेगच्या पंचांची मदत. बॅट कट आहे, त्यांनी त्यांना दर्शवलं. चला, आपण पंचांशी वाद घालू नका. बॅट कट आहे. तर स्क्वेअरलेगच्या पंचांनी निर्णय पोहोचवला. बॅट कट त्यांनी सांगली आहे. आणि आता इथून मात्र समीकरण असेल जिंकण्याचं, ते म्हणजेच 8 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता.
चला मॅच ऑन करा आपण लगेचच 8 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. चला मॅच ऑन करा आपण. चला जयेश आपण जरी मुख्य पंचांनी बाद दिलं तरी सुद्धा ते स्क्वेअरलेगच्या पंचांशी चर्चा करू शकतात. या गोष्टीशी आपण नोंद घ्या. बॅटकट अगदी स्क्वेअरलेगच्या पंचांनी सांगितलं आणि त्या अनुषंगाने इथे मात्र 8 बॉल 7ची आवश्यकता असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. चला आपण अंपायरचे कुठल्याही चर्चा करू नका. चला पंच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. खऱ्या अर्थानं चला इथे मात्र आयोजकांनी सूचना दिल्या की हे धाव नसेल, कारण की पंचांनी बाद दिला त्या अनुषंगाने कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे बॉल घेण्यासाठी किंवा धावबाद घेण्यासाठी गेला नव्हता. त्या अनुषंगाने ही धाव नसेल. या गोष्टीशी आपण नोंद घ्या. फलंदाज बाद देखील नसेल आणि धाव देखील नसेल. या गोष्टीशी आपण नोंद घ्या, कारण की बाद दिला होता मुख्य पंचांनी. या गोष्टीची नोंद घ्या आपण. चला बाद दिला होता त्या अनुषंगाने कुठलाही खेळाडू बॉल गॅदर करण्यासाठी गेला नव्हता. आयोजकांनी सूचना आता पोहोचवली. आपण मॅच ऑन करा. चला आता तुमचा विकेट पुनश्च दिला होता तो तिथे पंचांनी माघार घेतला निर्णय. आता जो काही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलाय या गोष्टीशी आपण नोंद घ्या. चला आता योग्य निर्णय आयोजकांनी घेतला. टीम फळेगाव आमच्यापर्यंत सूचना येतात. बाद दिला होता त्या अनुषंगाने कुठलाही क्षेत्ररक्षक धाव रोखण्यासाठी गेला नव्हता. या गोष्टीची आपण नोंद घ्या. घेऊ नका, कारण की 40+ ची एक मॅच अजूनही खेळवायची बाकी आहे. 8 बॉल 8ची आवश्यकता आहे. चला बाद दिला होता त्या अनुषंगाने कुठलाही खेळाडू तिथे बॉल घेण्यासाठी गेला नाही. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला मॅच ऑन. 8 बॉल आणि 8 धाबींची आवश्यकता. धावसंख्या धावफलकावरती 20 आणि आता जिंकण्यासाठी 8 बॉल 8 धाबींची आवश्यकता. राहुल आणि त्याच्या सोबतीनं संदेशला आपण पाहतोय. चला आता सूचना पंचाने देखील दिल्यात. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आठ बॉल आणि 8 धाबींची आवश्यकता. गेम ऑन.
हो फटका हा देखील चांगला आहे आणि चेंडू गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आणखी एक स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आता येतोय परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर सामना फिनिश आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी फळेगाव या संघानं. आणि फळेगाव संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये. अभिनंदन टीम फळेगाव हाडलाग ओझरली संघ.